चला आज बनवूया अनारसे. थोडीशी मेहनत आणि मी चिनूर तांदूळ भिजू घातलेले 3 दिवस आणि रोज पाणी बदलून घ्यायचं आणि चौथ्या दिवशी कापडावर पसरवून आणि असे ओले असले पाहिजे, आत ओला दिसला पाहिजे आणि मिक्सरला काढून घेतलेले आणि जी बारीक चाळणी असते त्या चाळणीने मी गाळून घेतलेलं असं ओलसर पीठ पाहिजे. आणि आता मी हे 4 वाट्या पीठ तांदूळाचं आणि 4 वाट्या तांदूळाच्या पिठाला 2 वाट्या पिठी साखर टाकणार आहे. आता मी मिक्सरला साखर काढून घेतलेली आणि पिठी साखर 1 वाटी आणि अजून 1 वाटी अशा 2 वाट्या साखर मी पिठी साखर त्यामध्ये टाकणार आहे. आता हे 2 वाट्या मी साखर टाकलेली पिठी साखर आणि पीठ ओलसर असल्यामुळे त्याला असं पाणी सुटायला लागेल. साखर अशी हळूहळू त्यामध्ये मिक्स करायची. पीठ ओलसर असल्यामुळे साखरला असं पाणी सुटायला लागेल आणि पाणी सुटेपर्यंत असं मळून घ्यायचं. थोडीशी मेहनत लागते पण तांदूळ अनारसे खूप छान असे व्यवस्थित होतात आणि त्याचे असे लाडू वळून घ्यायचे आणि आपल्याला हे 3-4 दिवस पीठ मुरू द्यायचं आणि नंतरच अनारसे करायला घ्यायचे. मुरल्यानंतरच अनारसे बनतात आणि बंद डब्यामध्ये ठेवायचे. मी आता हे मिक्स कुकरमध्येच ठेवणार आहे. मुंग्यांमुळे आणि त्याला असं रिंग लावून झाकण पॅक करून द्यायचं आणि आमचे आता हे 2 दिवस करून झाले. आता मी तुम्हाला करून दाखवते. थोडंसं पीठ घ्यायचं, पूर्ण असं मळून ठेवायचं नाही. त्याला मी आता हे दूध घेतलेलं नॉर्मल आणि थोडं थोडंच टाकायचं. चमचा घ्यायचा, मी अंदाजेच टाकते, एकदम टाकायचं नाही दूध, त्यामुळे जास्त पातळ होईल. थोडं टाकायचं, परत मळून घ्यायचं आणि असं पीठ झालं पाहिजे. आणि त्याचे आता छोटे छोटे गोळे करून त्याला आता खसखस लावणार आहे. खसखसमुळेच अनारसा छान असा व्यवस्थित दिसायला. आणि तेल तापवून घ्यायचं, नंतर गॅस कमी करून टाकायचा, लो गॅसवर, आणि खसखसची बाजू वरती ठेवायची आणि मंद गॅसवरच तळायचे आणि आतून झाले पाहिजे. आणि मी असे 3-3 अनारसे टाकायचे, मीडियम साईजचे केलेले. हे बघा कसे छान असे वरती आले. असे अनारसे करून बघा, तुमचे कधीच फसणार नाही. रेशनच्या पण तांदूळाचे येतात. त्यावर थोडंसं असं तुपामध्ये करा, तेलामध्ये,
घाई करायची नाही, मंद गॅसवर होऊ द्यायचे, म्हणजे आतून होतील व्यवस्थित. हे बघा, अनारसे तयार. व्यवस्थित असं तेल निथळून घ्यायचं. तुम्ही पण बनवा, नक्की बनवा. कधीच तुमचे अनारसे बिघडणार नाही, फसणार नाही. जेव्हा वरतून खुसखुशीत, आतून मऊ जाळीदार. नक्की बनवा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.